नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षेची संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक वाट पाहत आहेत की ही भरती लवकरात लवकर पूर्ण व्हावी. आत्ताच आपण पाहिलं की या ठिकाणी 10/7/2026 पर्यंत मुदतवाढ दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. एका दृष्टीने आपण जर पाहिलं तर ही मुदतवाढ, आपण जर मागच्या मुदतवाढीचा विचार जर केला तर अगदी कमी दिवसांची ही मुदतवाढ आहे आणि ही मुदतवाढ त्या ठिकाणी शेवटची मुदतवाढ असावी, कारण की सर्वच्या सर्व अभियोग्यताधारकांची इच्छा आहे की ही भरती लवकरात लवकर पूर्ण व्हावी. आता ही भरती नक्की कधी पूर्ण होईल असाही प्रश्न अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत जर आपण विचार जर केला तर साधारणतः 10 जुलै ही त्या ठिकाणी आपल्याला जाहिरातीसाठी वेळ दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ज्या आस्थापनांच्या जाहिराती बाकी आहेत त्याही जाहिराती येतील आणि जास्तीत जास्त जागा देखील त्या ठिकाणी वाढण्यास मदत होईल. आता महत्त्वाचा मुद्दा राहतो की नक्की शिक्षक त्यांच्या शाळेवरती कधी जातील. जो ऑलरेडी तुम्हाला एक मी रोडमॅप दिलेला होता की साधारणतः 15 ऑगस्टला हे शिक्षक शाळेवरती पाहिजेत. आपण एकंदरीत जर विचार केला तर 10 जुलैला 10 जुलैनंतर 1-2-3 दिवसामध्ये जाहिराती जर त्या ठिकाणी जनरेट झाल्या आणि त्या ठिकाणी प्रेफरन्सची प्रक्रिया साधारणतः 15 जुलैपर्यंत सुरू झाली तर पुढील 8 दिवसामध्ये तुम्हाला प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया असते. पुन्हा त्याच्यामध्ये जर मुदतवाढ झाली 8-10 दिवसांची तर 30 जुलैपर्यंत आपण जर पाहिलं तर संपूर्ण जाहिराती तुम्हाला म्हणजे प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया तुमची पूर्ण होऊन जाईल. मग तुम्हाला त्या ठिकाणी पुढच्या 8-10 दिवसांमध्ये साधारणतः 10 ते 15 ऑगस्टच्या रेंजमध्ये आपण जर पाहिलं तर तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूला तुम्ही दिलेले जे प्रेफरन्स असेल, तुमच्या ज्या निवड याद्या आहेत त्या साधारणतः 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान लागण्याची दाट शक्यता आहे विदाऊट इंटरव्ह्यूची प्रक्रिया. तुम्हाला आनंदाची गोष्ट देखील त्या दिवसांमध्ये मिळणार आहे, कारण की एकंदरीत आपण जर पाहिलं आधी खूप मोठी वाढ दिलेली होती मुदतवाढ, आता दिवस कमी केलेत. सकाळी देखील मी सांगितलं होतं 7 ते 15 दिवसांची मुदतवाढ होईल, 10 दिवसांची मुदतवाढ झाली. मग साधारणतः ऑगस्ट 30पर्यंत विदाऊट इंटरव्ह्यूच्या याद्या त्या ठिकाणी लागल्या तर साधारणतः मी सांगितल्याप्रमाणे 5 सप्टेंबरला विदाऊट इंटरव्ह्यूचे जे शिक्षक आहेत ते आपल्या शाळेवरती जायला पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर पाहिला तर त्याच्यानंतर 5 सप्टेंबरनंतर आपण जर पाहिलं तर पुढच्या 10-15 दिवसांमध्ये विथ इंटरव्ह्यूचा जो राऊंड असतो तर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मुलाखती चालू होतील, 1-3 प्रमाणामध्ये ह्या मुलाखती सुरू राहतील आणि जास्तीत जास्त उमेदवार ज्यांना संधी या ठिकाणी या भरतीमधून मिळणार आहे तर हे उमेदवार त्यांच्या शाळेवरती साधारणतः आपण जर विचार केला तर 1 ऑक्टोबरच्या रेंजमध्ये त्या ठिकाणी आपल्या शाळेवरती गेल्याचं पाहायला मिळेल. म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झालेली असली पाहिजे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूची. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.